उत्साहात व जल्लोषात साजरा झाला। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथे भव्य स्वराज्य दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। या उत्सवाला शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली। दहीहंडी कालाच्या पथकाला शुभेच्छा देत पलावा पुलावर पडलेला खड्ड्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड पाहण्यासाठी कल्याण डोंबिवलीत लवकरच येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। दहीहंडी काल्याचे प्रमुख व जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व त्यांची टीम मोठ्या जोमाने काम करीत असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या सुरेखा ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत आदित्य ठाकरे यांची भेट घेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली। पक्षाला पुढे कसे नेता येईल याबाबत चर्चा करत सुरेखा ठाकूर यांनी यावेळी आपले मत मांडले। जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सुरेखा ठाकूर यांचा सत्कार करीत त्यांना सन्मानित केले। धडाडीच्या व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यतत्पर सुरेखा ठाकूर यांचे राजकीय वर्चस्व वाढत असून अनेक कार्यकर्त्यांच्या व महिलांच्या समवेत त्या स्वराज्य दहीहंडी महोत्सवात सामील झाल्या होत्या। राजकीय वर्तुळात त्यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्या व महिला त्यांच्या पाठीशी आहेत। त्यांचे कार्यतत्परता वाखाणण्याजोगे असून त्यांचा पक्षवाढीसाठी नक्कीच चांगला उपयोग होईल। यावेळी आमदार सचिन अहिरे, ज्येष्ठ नेते तात्या माने, गायक अवधूत गुप्ते, वैशाली दरेकर आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज मी राजकीय बोलणार नाही, कारण आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात। आम्ही आज हा सण साजरा करत आहोत। राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत, तर तेव्हा आपण राजकारण बोलू। आज आपण हा सण साजरा करू। दीपेशजी मात्र दरवर्षीप्रमाणे जोरदार दहीहंडी करतात, याबद्दल काय सांगा? जोरदार दहीहंडी करतात आणि इतर देखील लढाई ते जोरदार करत आहेत। तर सगळेच इकडचं आमची टीम आणि दीपेशजी आपण पाहत आहे की कसं काम करतात। राऊत साहेब काल बोलले ठाणा असेल या ह्याच्यात सेना मनसे युती करणार आहे। आता वातावरण आपण महाराष्ट्रातलं पाहताय, महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय। पुढे दोन भाऊ ठरवतील, पण आज परत मी तुम्हाला सांगेन सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार नाही। मुंबईमध्ये युती होणार असं बोललं आहे। पक्का आहेत त्यांनी 10-10चे थर लावलेत, याबद्दल आपण पहिले काय सांगा? त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हे जे रेकॉर्ड केलं आहे त्याने खरोखर कठीण असतं। म्हणजे आपण पाहता पाऊस पडत असतो, सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट देऊन असं करणं, एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं हे एक मोठं मला वाटतं शौर्य लागतं, धैर्य लागतं, ते दाखवलं त्यांनी। आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे। आपण जर उद्या बोलू की काल बोलू शकलो असतं, आज नाही। तुम्ही येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचे दौऱ्यावर नक्कीच दौरा करणार आहेत ना। कितीतरी आंदोलनं सुरू आहेत, आपण रस्त्याचे हाल वगैरे पाहतात, आपण पाहाल लवकरात लवकर। आदित्यजी, राजकारणाची घोडदौड सध्या सुरू आहे। आज राजकारण बोलणार नाही। जर बघितलं तर नवीनच पलाव पूल केला होता, मला तो देखील वर्ल्ड रेकॉर्ड बघायचा होता, पण आज दुसऱ्या रस्त्याने आणलं, कारण तिथून लवकर येऊ। पलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच येणार होतो आम्ही।